पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या गणपत गायकवाडच्या मतदानावरून वादंग झालाय। नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असताना त्यांना मतदानासाठी रोखण्यात आलं होतं। मग गणपत गायकवाडला मतदानाची परवानगी कशी मिळाली असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केलाय। पाहूयात। कल्याणचे आमदार गणपत गायकवाडचं विधान परिषद निवडणुकीतलं मतदान वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विधान भवनात आले होते। त्यांच्या मतदानावर हरकत घेण्यात आली, त्यामुळे जवळपास तास 2 तास गणपत गायकवाड याला मतदान करता आलं नाही। नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असताना त्यांना मतदानापासून रोखलं होतं याची आठवण संजय राऊतांनी करून दिली आहे। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकने येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर। भाजपने दबाव तंत्राचा वापर करून गणपत गायकवाडला मतदानाची परवानगी घेतल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे। भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाव टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल त्या निमित्तानं लोअर कोर्टाने दिलेला आहे, म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय। गणपत गायकवाडच्या मतदानावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर भाजपने टीका केली आहे। गायकवाडला मतदानापासून रोखणं हे लोकशाही विरोधी असल्याचा आरोप भाजपने केला आहे। तुमची आधी तीच इच्छा आहे की संविधानाच्या तरतुदीनुसार त्यांना मतदानाचा अधिकार असताना तुम्ही दादागिरी करता, तुम्ही आतंक फैलवण्याचा प्रयत्न करता की संविधानाच्या बाहेर जाऊन मतदानाचा अधिकार देऊ नका म्हणून। कोणत्या कायद्याने, कोणत्या सेक्शननी, कोणत्या नियमाने, कोणत्या जीआरनी तुम्ही हे सांगत आहात? गणपत गायकवाडला एक न्याय आणि नवाब मलिक अनिल देशमुखांना एक न्याय असं होत असेल तर निवडणूक आयोगावर निपक्षपातीपणावर कायम प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावाचून राहणार नाही। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।